मटण बनवायची जबाबदारी सगळी दीदीनं घेतली, पण माझी राबणूक लय झाली बरं का. दुसऱ्याच्या हाताखाली राबत बसण्यापेक्षा स्वतः काम करून मोकळं झालेलं कधी पण चांगलं, नाही का. आमच्या दीदीला बनवायचं आज काळं मटण. तिला म्हणलं कांदा किती करपवलाय, खोबरं किती करपवलं, तर मला म्हणतात तसंच असते, त्याशिवाय काळं मटण दिसत नाही. आता आईचं मटण खायचं म्हणलं, मी पण गप बसली. तिनं सांगितलं सगळं तिच्या हाताखाली काम केलं, मसाला बारीक करून दिला. नंतर मटण शिजले का बघितलं, पातेलं ती वर ठेवलं मटणाचं. नंतर जरा भाकरी भाजून घ्यावं म्हटलं तर ती म्हणली भाजू नका, माझी मी करते भाकरी. मग नंतर मटण शिजले का बघायला मी आली, तर शिजलं मटण. आता याच्या पुढचं माझी राबणूक बघा. ही कढई बघा किती लोखंडी कढई, किती घाण झाली. आणि तसली कढई मला घासायला लावली तिनं. आणि साधं घासण्यानं घासून निघाला म्हणून परत हार्पिक टाकून मला घासायला लावली. आणि तवा कुठं स्वच्छ निघली कढई ती. तुमची पण मोठी बहीण तुम्हाला अशी राबवून घेते का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता कढई घासून झाली माझी, नंतर तिला मी खाली दिली कढई. आता मटणाचा रस्सा तयार करून झालेला, रेसिपी काही दाखवली नाही, आपली साधी बुडी रेसिपी असते नेहमीप्रमाणे. आता इकडे सुक्कं मटण बनवायचं होतं, तर लोखंडाच्या कढईमध्ये मसाला भाजला. नंतर सगळा धने पावडर, जिरे पावडर टाकली. नंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. आता बघा इकडे कसा दिसते मसाला, एकदम तर्रीदार. आता सगळ्यात शेवटी तर मटण टाकायची वेळ आली. आणि बघा मटण टाकल्यानंतर एवढं भारी झालं तर नाही सुक्कं मटण. आता सुक्कं मटण रस्सा करून झालेला, पण महत्त्वाचं काम राहिलं होतं ते म्हणजे आळणी मटण खायचं. तर आम्ही सगळ्यांनी आळणी मटण वाटीत थोडं थोडं घेतलं प्रत्येकाला. आम्हाला आळणी मटण खाल्ल्याशिवाय मटण खाल्ल्यासारखं वाटत नाही. इकडे बोलायची पंगत बसली जेवायला. नंतर मग आमची मटणची पंगत बसली. तर जेवणामध्ये सुक्कं मटण, रस्सा, भाकरी, भात एवढं सगळं होतं. कांदा लिंबू पण होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.